प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतोच. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर, क्षणाक्षणाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण नेहमी काहीतरी शिकत असतो. त्या माझ्या असंख्य गुरूंना शतशः वंदन. श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. सकाळची सुरुवात ही सगळी ड्रॅगन फ्रूटनेच झालेली, कारण काल मंदिरात गेलेलो तर येता ड्रॅगन फ्रूट्स घ्यायचे होते मुलांना, तर घेऊन आलेलो. आणि रात्रभर अक्षूच्या डोक्यात तेच होतं की मला उद्या सकाळी टिफिनमध्ये ड्रॅगन फ्रूट घेऊन जायचं किंवा खायचं. तर मॅडमला काही आज झोपच नाही आलेली, सकाळी 6लाच उठून बसलेली आणि मग ड्रॅगन खायचा काय मोह काही आवरलेला नाही. तर सकाळी सकाळी छान असं चेहरा पूर्ण लाल मारुती रायासारखा करून घेतलेला आणि नंतर मग स्कूलला जायची घाई झालेली. तर देवपूजा करत होते, तर मम्मी मी पण करू का म्हणे देवपूजा. तर म्हटलं ठीक आहे. तर मध्ये मॅडमचंही चालू होतं सकाळी सकाळी कामे. तर सकाळी लवकर उठायची सवय नाही, बरोबर वेळेवर शाळेत जेव्हा जायचं तेव्हा जाग येते, उठवावं लागतं, तयार व्हावं लागतं. तर आज कसा भरपूर वेळ भेटलेला, तर मग तिला सुचत नव्हतं की काय करावं. आता वेळ तर भरपूर आहे आणि शाळेत जायलाही म्हणजे अर्धा तास बाकी होता. तर मग मध्ये काय करावं, तर झोपही आलेली. तर सकाळी म्हटलं बाई झोपू नको, आता तू जर झोपली ना तर मग परत शाळेत जायचं आणि तयार व्हायचं, त्याला बराच वेळ जाईल आणि एकदा झोपलं माणूस की मग सुस्ती चढते. तर म्हटलं नको झोपूया, तर मी देवपूजा करते, तोपर्यंत तू टी व्ही बघत बस. तर मग मी देवपूजा करत मग मध्ये इकडे एकदा तिकडे, तर आपलं दिवसभराचं काम तर चालूच राहतं. तर मग मध्ये ती करत होती. तर आज दिवसभर कामं म्हणजे पटापट आवरून घ्यायचं होतं आणि आज मंदिरात जायचं होतं, कारण मी काल त्या ताईंना घेऊन जाणार ठरवलं होतं, परंतु मग काल नाही जमलं. तर म्हटलं आज मी बरोबर 4 वाजता आमचं जायचं ठरलेलं, तर त्यासाठी माझी सगळी कामे मला आवरून घ्यायची होती. काय आपल्या भरोश्यावर जर कुणी बसले ना तर त्या व्यक्तीला जिथेपर्यंत बोलवलेलं असतं आपल्या स्वामींनी, तिथपर्यंत आपल्यामार्फत जर ती सेवा सांगितलेली असेल तर ती नक्कीच आपण पूर्ण करावी. किंवा आपल्या भरोश्यावर कुणी जर राहत असेल ना, तर जे काय असेल, काम असेल किंवा अजून काही दुसरी एखादी गोष्ट असेल, तर ती शक्यतो आपल्याकडून जर होत असेल ना तर नक्कीच हो म्हणावी. आणि जर नसेल होत त्या दिवशी किंवा तुम्हाला जर नसेल करायची ना, तर ते स्पष्टपणे जर सांगितलं ना तर समोरची व्यक्ती ही आपल्यावरती अवलंबून राहत नाही. तर मग त्या ताईंना आज त्यांना मी काल सांगितलेलं होतं की तुम्ही मला तरी पण काय करा, एकदा रिमाइंड करा, आठवण करून द्या, की म्हणजे मी पण काय होतं की आपण कधी कामाच्या राड्यामध्ये छोटीशी गोष्ट विसरून जातो. तरी माझ्या लक्षात होतं आणि त्यांना असं वाटलेलं की माझ्या लक्षात आहे की नाही, म्हणून मग त्यांनी मला आज सकाळीच म्हणजे मॅसेज टाकलेला, परंतु सकाळी मला कामाच्या गडबडीमध्ये काही फोन बघायला भेटलाच नाही. कारण सकाळी तर एवढी गर्दी, कामाचा लोड असतो ना की मुलांना शाळेत सोडा, टिफिन बनवा, मग तिथून आल्याच्यानंतर आपलं जेवण बनवायचं, धुणं, भांडे, फरशी. जर कामवाली बाई असेल तर ह्या गोष्टी पटापट होतात, परंतु आपल्या घरी शक्यतो मी कामवाली बाई लावतच नाही. काय होतं की आपलं घर मला जसं आपल्याला ज्या वेळेत काम जमेल ना त्या वेळेत मी काम करते. की असं की त्या जर आल्या बायका जर कामाला जर लावल्या ना, मग त्यांच्यानुसारच आपल्याला पण कामाला पळावं लागतं. त्या जर किचनमध्ये भांडे घासायला लागले तर मग आपल्याला ते किचन ओटा साफ करायचं, तर बाकीचेही कामं आपल्याला म्हणजे त्या ज्या कामाला येतात ना त्यांच्या मग आपल्यालाही त्यांच्या मागे काम करत राहावं लागतं. तर एवढं टेन्शन घेण्यापेक्षा आपल्याला काय सुटेबल होतं ना ते आपण बघावं असं मला वाटतं. आणि म्हणून मी कामवाली बाई लावत नाही. आणि आपल्याही शरीराला थोडंसं एक्झर्शन होणं खूप गरजेचं आहे. एकदा माणसाच्या अंगात जर आळस घुसला ना तर तो इतका घुसतो की मग त्या गोष्टी कराव्याच नाही वाटत. भले आपण दिवसभर टाईमपास करत राहतो, परंतु मग ते कामाचा हा कंटाळा येतोच. तर अशा गोष्टीपासून मी खरं ना शक्यतो लांबच राहण्याचा प्रयत्न करते. तर आज मॅडम सकाळी लवकर उठलेल्या होत्या, तर दुपारी खेळता झोप आलेली. तर दुपारी आमचं 4 वाजता निघायचं ठरलेलं होतं. तर अक्षूला आज मी म्हणजे कधी असं सोडत नाही तिला की संध्याकाळी दुपारच्या वेळेस मंदिरात जायचं असेल मला तर मी तिला सोडून जात नाही. तिचे पप्पा वगैरे जर भाजी वगैरे आणायची असेल तर मग पप्पा असतात तिचे घरी, परंतु आज झोपलेली मॅडम. तर म्हटलं ठीक आहे चालेल, जाऊ दे. कारण
दर्शन पाहिजे होतं, इथं काही दर्शन कुठलंच गुरुचं दर्शन इथं आणि 5 वर्ष 5-6 वर्ष त्याला कुठलंच नाही. आमच्या तिथे तुम्ही गेलाच नाही का अजून? नाही ना. मला पण वाटलं, मला खूप इच्छा होती, मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला जायचं. मी मला पण आमच्या घरी काम सुरू केलं ना ते त्याच्यामुळे मला ते खूप इच्छा होते, म्हणजे खूपच. गुरुपौर्णिमेला किती छान कार्यक्रम होता ना. मला पण त्या दिवशी खूप इच्छा होती खूपच. मग तुम्ही बोलायचं ना, कुणाला पाठवलं असतं? आधीला पण माहिती, आधी पण आलं असतं. माझी पण खूप इच्छा होती बाबा. गुरुपौर्णिमेच्या आधी आणखीन एक कुठला होता त्यावेळेस पण माझं खूप हे होतं. दत्त जयंतीला छान कार्यक्रम. हां बरोबर. या रविवारी आता गुरुचरित्रच पारायण. मला खाली बिल्डिंगच्या सोसायटीत यायच्या पहिलेच त्या ताई आणि मावशी दोघी येऊन थांबलेल्या होत्या, कारण त्या एवढ्या एक्सायटेड होत्या मग स्वामींच्या दरबारात येण्यासाठी. तर मग आम्ही 4 जणी होतो, तर 1 जण यायची बाकी होती. त्यानंतर मग त्या आल्या आणि आम्ही मग ऑटोने तिथून डायरेक्ट मंदिरात आलो. तर मंदिरात एवढी शांतता होती, कुणीच नव्हतं, फक्त 2-3 ताई साफसफाई चालू होती, कारण काल गुरुवार झालेला होता आणि दुसऱ्या दिवशी कसं तिथे प्रसाद वगैरे लहान मुलं वगैरे असतात, मग ते सांडवता किंवा कचरा होतो, तर ती साफसफाई चालू होती. तर आज आपल्याला पण छान असा म्हणजे सेवा करण्याचा योग मिळाला आणि ते सगळं काही स्वामींच्या कृपेनंच मिळालं. कदाचित स्वामींनीच आम्हाला ह्या दिवशी बोलवलेलं असेल आणि जी काही सेवा स्वामींनी आपल्याकडून करून घेतली ती खरंच स्वामींच्या चरणी रुजू. तर मग स्वामींचं दर्शन घेतलं. बरंच आमचा साधारण 1-1.5 तास तिथेच आम्ही मंदिरात बसलेलो आणि म्हटलं चला आता जाऊया. तर येता शुक्रवार पण होता, तर साऊथ इंडियन जे लोक आहे, साऊथ इंडियन फॅमिली, तर त्यांचा आषाढ महिना म्हणजे जस्ट चालू होतो, तर त्यांच्याकडे देवीला जाण्याची प्रथा आहे. तर म्हटलं ठीक आहे आपण जाऊया मग. तर मग आम्ही तिथे मंगलेश्वरी माताचं मंदिर होतं, तर तिथे मंदिरात गेलेलो, दर्शन घेतलेलो आणि मग तसंच पुढे पायी येता काली मातेचंही मंदिर होतं, तर फिरत मस्त दर्शन घेतलेलं आणि मग नंतर साधारण आम्ही 3 किलोमीटर चालत येत होतो. तर तिथे एक फेमस वडापावचं स्टॉल असतो आणि तिथे भरपूर वेळेस पाहिला आम्ही, खूप गर्दी असतो पण कधी योग आला नाही. तर आजच्या निमित्ताने म्हणजेच एक ताई सहज बोलून गेल्या, चला म्हणे आपण वडापाव खाऊया. म्हटलं ठीक आहे चालेल. तर आम्ही सगळ्यांनी मग तिथे वडापावही आम्ही मग नंतर वडापाव खाल्ला आणि आम्हाला साधारण फिरत यायला म्हणजे 6 वाजले. म्हणजे आम्ही चालत आलेलो, कारण बऱ्याच जणी म्हटल्या की चला आपण पायी जाऊया. आणि घरी येऊन बघते तर माझी अक्षू झोपेतून उठलेली होती आणि मला बघून तर एकदम असं गुस्सा आलेला की मम्मी तू एकटीच गेलेली, मला नाही घेऊन गेलेली. आणि एवढं छोटं तोंड झालेलं होतं माझ्या बाळाचं, परंतु मग ॲक्च्युली खरं झोपलेली होती म्हणून मला तिला घेऊन जाता नाही आलं, नाहीतर मग मी तिला तर इतर वेळेस कुठेही जायचं असलं तरी तिला मी सोबत घेऊन जाते. तर मग नंतर आल्यावर बराच वेळ आमचा म्हणजे तिला मनवण्यामध्येच गेलेला आणि मग नंतर जरा वेळ खेळली आणि मग नंतर जेवण बनवायची तर तयारी झालेली. तर आज मस्तपैकी बिर्याणी बनवलेली होती, तुम्ही पण बघितलेली असेल. आणि एखादी गोष्ट आहे ना, आपण जर घाई गडबडीनं बनवायला जर गेलो ना, खरंच ती खूप सुंदर होते, म्हणजे आपण इमॅजिनही करू शकत नाही. जसं आपण प्रसाद जर एखादा बनवायला घेतला तर आपल्याला कधी असं वाटतं की बाबा याच्यात मीठ कमी होईल का, किंवा भाजी कशी होईल, की दुसरे लोक नाव कसे ठेवतील का आपलं जेवण जे बनवलं ते. तर खरंच ना, पण अशा वेळेस ना कदाचित देवांचीच कृपा की ते पदार्थही आणि तो नैवेद्यही जो काय असतो ना, तो खरंच खूप सुंदर बनतो आणि जो काही तोच हा आपला आशीर्वाद आहे असं मी समजेल, की ज्या गोष्टीची आपण कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी आपल्या आयुष्यात ह्या घडत असतात. आणि जेव्हा आम्ही मंदिरातून घरी आलो आणि मग नंतर वरती यायला लिफ्टमध्ये निघालो, तेव्हा त्या ताई सहज मला बोलून गेल्या की आज तुझ्यामुळे आमचं स्वामींचं दर्शन झालेलं. तर मला एक क्षण असं वाटलं, अरे बापरे, ह्या वयाने आपल्यापेक्षा मोठेही आहेत. तर मी त्यांना म्हटलं मावशी, म्हटलं माझ्यामुळे नाही झालं, मी एक माध्यम असेल कदाचित, परंतु तुम्हाला स्वामींनीच बोलवलेलं होतं आणि तो काळ कदाचित तुम्हाला एवढे दिवस लागलेले. परंतु हे खरं आहे की जेव्हा स्वामी जर बोलवताना, त्यांना जेव्हा बोलवायचं असतं हे तेव्हाच बोलता. भले माध्यम वेगळं असेल पण जी गोष्ट जेव्हा घडायची ना ती तेव्हाच घडते. तर स्वामींनी त्या दिवशी छान म्हणजे त्यांना दर्शन दिलेलं आणि खूप
खूप त्यांना छान आनंद वाटलेला आणि खूप बरं वाटलेलं त्यांना की एक स्वामी खरंच ना. आणि मलाही विशेष म्हणजे एक जोडीदार ते नवीन एक स्वामी भक्त आपल्या सोबत जोडले गेलेले, तर हाच आनंद सगळ्यात मोठा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया.